नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण कन्स्ट्रक्शन आणि फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटी पाहिलं होतं. त्याच्यामध्ये मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की सेमी आणि मराठीसाठी मॅथ्स सेकंड पेपरसाठी सॉल्व एक्झाम्पल हे फार आवश्यक आहे. सॉल्व एक्झाम्पल तुम्ही पुन्हा एकदा रिवाईज करा. त्यानंतर पुस्तकातले जे MCQ आहे, प्रॅक्टिस सेटमध्ये दिलेले, प्रॉब्लेम सेटमध्ये दिलेले, ते पुन्हा एकदा रिव्हिजन मारा त्याची. आणि सॉल्व एक्झाम्पलमध्ये जे पहिलं दुसरं आहे त्याचा चांगला विचार करा. त्यानंतर 1.4मधलं जे चौथं पाचवं गणित आहे एरिया ऑफ सिमिलॅरिटीचं, ते पण एकदा बघून घ्या की त्याच्यामध्ये एरिया दिलेला असेल आणि एक तर साईड काढायची आहे किंवा दोन्ही साईड दिलेली असेल तर एकाचा एरिया काढायचा. अशा पद्धतीनं बघा. कन्स्ट्रक्शनमधले 2 VIP गणित आपले बाकी आहे. कशा पद्धतीने बघा की तो एक्झाम्पल आहे. समजा एक सर्कल काढायचं आहे आणि एक आर्क काढायचा आहे तुम्हाला 100 डिग्रीचा, है ना. 100 डिग्रीचा आर्क काढायचा आहे आणि मग त्याच्याबद्दल तुम्हाला काय काढायचे आहे, टँजेंट काढायची. काय काढायची विद्यार्थी मित्रांनो, टँजेंट काढायची. मग कशा पद्धतीनं करायचं बघा. आता या ठिकाणी आपण एक सर्कल घेतलं आहे ना. सर्कल घेतल्यानंतर त्याला सेंटर पॉईंट दिला आपण. सेंटर पॉईंट है ना. आता सेंटर पॉईंट दिल्यानंतर आपल्याला आर्क काढायचा आहे. आर्क दिलेलं आहे आपल्याला आणि आपल्याला काय करायचं आहे, टँजंट काढायचं आहे. मग या ठिकाणी एक आपल्याला फॉर्म्युला होता पहा, मेजरमेंट ऑफ सेंट्रल अँगल आहे ना. सेंट्रल अँगल इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ मायनर आर्क. म्हणजे जे आर्काचं मेजरमेंट असेल तर ते सेंट्रल अँगलचं असेल. मग आपण या ठिकाणी काय करूया, इथं एक रे काढू है ना. म्हणजे आपण रेडियस काढून घेतलं आहे आणि ती साईड थोडी वाढून घेतली. त्यानंतर इथं आपण 100 डिग्रीचं मेजर काढलं. किती डिग्री, 100 डिग्रीचं मेजर काढलं. म्हणजे असं आपल्याला अँगल येईल. आपण याला नाव घेऊ AOB. काय नाव घेऊ विद्यार्थी मित्रांनो, मेजरमेंट ऑफ अँगल AOB. आणि या ठिकाणी मेजरमेंट ऑफ अंडर आर्क दिलेलं आहे AB. म्हणजे जिथे याचं 100 डिग्री येणार. किती येणार, 100 डिग्री. हे लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी आपलं मेजरमेंट ऑफ आर्क आलेलं आहे 100. इथं तुम्ही डिनोट करू शकता. आणि इथं पण सेंट्रल अँगल या फॉर्म्युल्यानुसार आलेला आहे. आता आपल्याला याच्यातून टँजंट काढायची आहे ना. कालच्या पद्धतीनंच आपण काढूया. बघा या ठिकाणी याचे इथून एक आर्क मारायचा, इकडून एक आर्क मारायचा. त्याच्यानंतर इथून इकडे एक आर्क, इथून इकडे एक आर्क. नंतर तेवढंच डिस्टन्सना इकडे एक आर्क आणि इकडून इकडे एक आर्क. आपल्याला इथं पॉईंट भेटतो. हा पॉईंट काय करायचा, स्केलच्या पट्टीनं असं जोडून घ्यायचा. त्याच्यानंतर इथं बीला कॉम्पास ठेवा. इथं इकडं आर्क आणि इकडं आर्क मारा. असं सेम डिस्टन्सनं याला पॉईंट घ्या. इकडून इकडं आर्क मारा, इथं आर्क मारा, इथून इकडं आर्क आणि इथं आर्क मारा. म्हणजे मग तुम्हाला या ठिकाणी काय म्हणजे अशा पद्धतीनं इथं आपलं कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी होणार है ना. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला रफ डायग्राम पहिली काढावी लागेल. रफ डायग्राम त्याला 1 मार्क असेल. कन्स्ट्रक्शन जे आहे फायनली त्याला पण 2 मार्क्स असू शकतात. आणि हे जे मेजरमेंट आपण दाखवलेलं आहे याला 1 मार्क, असं एक 3-4 मार्कासाठी येऊ शकतं. आतापर्यंत 1 टँजंट आलेलं आहे. 2 टँजंटचा बी प्रश्न येऊन गेलेला असेल. तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवलेलं आहे. बघा याच्यामध्ये अजून एक दुसरं जे उदाहरण आहे ते पण आपण एक हॉर्समधला प्रश्न घेऊ. बघा कशा पद्धतीनं आहे ना. एक सर्कल काढू आपण. हे काय घेतलं आपण विद्यार्थी मित्रांनो, सर्कल घेतला आहे ना. सेंटर पॉईंट घेतलं या ठिकाणी O. काय घेतलं विद्यार्थी मित्रांनो, सेंटर पॉईंट या ठिकाणी आपण घेतलेला
आहे. आता इथून या सेंटर पॉईंटवरून आपण काय करूया, एक रेडियस घेऊया है ना. मग रेडियसच्या थोडंसं पुढे काय घेऊ आपण, एक रेश वाढवून घेऊ. आपल्याला काय करायचं या ठिकाणी, सेंट्रल अँगल आपला हा जो अँगल आहे सेंट्रल अँगल हा घ्यायचा आपल्याला 60 डिग्री आहे ना. आणि त्या ठिकाणी टँजेंट आपल्याला काढायची आहे. काय काढायची आहे, टँजेंट है ना. बघा पण मग तो टँजेंट काढताना आपल्याला काय करायचं आहे, अरे जी टँजेंट आपण काढणार आहे तर ती कशा पद्धतीनं बघा. समजा या ठिकाणी मी रफ डायग्राम काढून देतो है ना, या ठिकाणी आणि मग असं सॉरी इथून अशी ती टँजेंट काय व्हायला पाहिजे, या दोन्ही ट्रँगल असे टच व्हायला पाहिजे. इथं किती 60 डिग्री ओ ए बी इथं के अशा पद्धतीनं बघा कशा पद्धतीने काढायचं. आता इथं आपण कोण मापक ठेवूया, 60 डिग्री अँगल काढला. त्याच्यानंतर याला बायसेट करायचं इकडून इकडं, त्याच्यानंतर इथून इकडं, इकडून इकडं अशा पद्धतीनं आपण बायसेट करणार. पॉईंट येणार है ना. हा जो मिड पॉईंट आला आपण त्याला के देऊ. आता या के मधून आपली टँजेंट काढायची. याला इकडनं हाफ घ्या, इकडनं हाफ, नंतर या पॉईंटनुसार याला हाफ, याला आर्क तयार करा आणि मग ते काय करा, असं जॉईन करा. या ठिकाणी 2 पॉईंट येणार, इथं ए आणि इथं बी है ना. ए ओ बी असा ट्रायंगल त्या ठिकाणी तयार होणार. आणि या के मधून काय होणार, ती जी लाईन आहे टँजेंट, याला काय म्हणू आपण इथं, टँजेंट है ना, ही आपल्याला या ठिकाणी भेटेल. बघा प्रॉब्लेम सेटमधले जे प्रश्न आहे कन्स्ट्रक्शनचे त्याची तुम्ही छान प्रॅक्टिस करा. कारण याच्यामधनं 1 किंवा 2 किंवा 3 एक्झाम्पल तुम्हाला छान पद्धतीनं येऊ शकतात. अशा पद्धतीनं आपण काल ओव्हरलूक केलेलाच आहे. आता आपण VIP एक्झाम्पल म्हणलं सेकंड चॅप्टरचा विचार करू की ज्याचं नाव आहे पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम. या पायथागोरस थेरममध्ये तुम्ही सगळ्यात पहिली गोष्ट ते जे सॉल्व एक्झाम्पल आहे 31चं इन्फॉर्मेशन फॉर्म्युला टेम्पलेटचं, ते आता विचारण्यात आलेलं होतं पण काही सांगता येत नाही, त्याचाही तुम्ही अभ्यास करून ठेवा. एक एक्झाम्पल आहे बघा. हां, याच्यामधला जो थेरम आहे कोणता बघा, सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल है ना. हा जो थेरम आहे है ना, 3 ट्रायंगल तुम्हाला प्रूव्ह करायचे, 3 ट्रायंगल प्रूव्ह करायचे, 3 ट्रायंगलचं सिमिलर ट्रायंगल दाखवायचे. तर हा बा एक थेरम तुम्ही चांगल्या पद्धतीनं करा. पायथागोरस पण आहेच, पण पायथागोरस मागच्या जुलैमध्ये विचारण्यात आलेलं होता, त्यामुळे सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल हा पण एक थेरम त्या ठिकाणी दिलेला आहे, तो पण तुम्ही विचारात घेण्याचा प्रयत्न करावा. ओके. बघा याच्यामध्ये आपल्याला जे सॉल्व एक्झाम्पल आहे ते सॉल्व एक्झाम्पलचा आपण त्या ठिकाणी विचार करूया. जसं की फर्स्ट हा एक ट्रायंगल दिलेला असेल, या ट्रायंगलमध्ये एक मेजर दिलेलं आहे एचं 30 डिग्री, त्यानंतर अँगल बी आहे 90 डिग्री आणि सी अँगल दिलेला आहे 60 डिग्री. त्याच्यानंतर या ठिकाणी AC दिलेला आहे 40 आणि याच्यावरून तुम्हाला फाईंड करायचं आहे AB फाईंड करायचं आहे, त्याच्यानंतर BC फाईंड करायचं आहे. बघा या किमती बदलू शकतात है ना, पण याच्यामध्ये एखादा अँगल जर दिलेला नसेल तर आपण प्रॉपर्टीज ऑफ अँगल, ॲडिशन ऑफ द अँगल याचा यूज करून एक अँगल दाखवू शकतो
आणि मग याचे उदाहरण सोडवू शकतो. बघा या ठिकाणी इन अ ट्रायंगल ABC हा ट्रायंगल दिलेला आहे. या ट्रायंगलचा विचार करूया. अँगल A इज इक्वल टू 30 डिग्री, अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री, देन अँगल C इज इक्वल टू 60 डिग्री. साहजिक आहे 30, 60 आणि 90 डिग्री या अँगलचा जो थेरम आहे त्या थेरमचा इथं आपल्याला यूज करायचा आहे ना. मग या थेरमचा यूज करताना जी अपोजिट ऑफ 30 डिग्री आहे ना, बघा विद्यार्थी मित्रांनो, अपोजिट ऑफ 30 डिग्री. मग अपोजिट ऑफ 30 डिग्रीच्या समोरची बाजू कोणती आहे? BC इज इक्वल टू 1/2 इंटू डायगोनल म्हणजे EC. हे सूत्र तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे 1/2 मल्टिप्लाय 14. याचा आन्सर येणार 7 सेंटीमीटर. सॉरी मीटर. युनिट दिलेलं असेल तर युनिट द्या, नसेल दिलं तर राहू द्या. त्यानंतर आपल्याला आता AB काढायचं आहे ना. AB ही बाजू कशाच्या अपोजिट आहे? 60 डिग्रीच्या. म्हणून आपण या ठिकाणी यूज करणार अपोजिट ऑफ 60 डिग्री है ना. म्हणजे काय येईल मग? BC इज इक्वल टू इन्सर्ट ऑफ 3/2 मल्टिप्लाय बाय EC. मग इन्सर्ट ऑफ 3/2 मल्टिप्लाय 14 म्हणजे इथे येणार 7 इन्सर्ट ऑफ 3. अशा पद्धतीनं आपण हे 60 डिग्री आणि 30 डिग्रीचं एक्झाम्पल या ठिकाणी बघितलेलं आहे. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं 30 डिग्रीच्या अपोजिट BC आहे आणि 60 डिग्रीच्या अपोजिट काय आहे? इथं AB दिलेलं आहे. म्हणून इथं काय येणार? सॉरी AB येणार. काय येणार इथं? AB है ना. 60 डिग्रीच्या अपोजिट कोणती साईड आहे? इथं AB असल्यामुळे या ठिकाणी AB येणार. म्हणजे इकडून चुकून BC झालेलं होतं. BCच्या समोरची साईड कोणती आहे? अँगल कोणता आहे? 30 डिग्री. म्हणून 30 डिग्रीच्या समोर काय येईल? इथं BC. म्हणून तुम्ही आन्सर लिहायचं BC इज इक्वल टू 7 आणि AB इज इक्वल टू 7 इन्सर्ट ऑफ 3. अशा पद्धतीने हे तुम्हाला 2 किंवा 3 मार्कासाठी उदाहरण येऊ शकतं. सेकंड जे एक्झाम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याचा आपण विचार करूया. बघा ही डायग्राम दिलेली असेल. ABC हा ट्रायंगल आहे. अँगल B 90 डिग्री आणि T 90 डिग्री दिलेला आहे. AT इज इक्वल टू 9A, TC इज इक्वल टू 16A. फाइंड द BT है ना. BTचं मेजरमेंट आपल्याला काढायचं आहे. बघा या ठिकाणी आपल्याला इथं सूत्र तयार करायचं आहे. बीटाचा स्क्वेअर इज इक्वल टू AT मल्टिप्लाय TC है ना. बघा इथं आपण काय वापरायचं आहे? थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन है ना. मीन जॉमेट्रिक थेरमचा आपण इथं यूज करणार आहे की जी 90 डिग्रीची जी साईड असते है ना बायसेक्टची, त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू मल्टिप्लाय त्या पॉईंटची AT मल्टिप्लाय TC. असं मग आपण याच्यामध्ये सूत्रामध्ये किंमत ठेवू. बघा BT स्क्वेअर इज इक्वल टू 9 मल्टिप्लाय 16. मग इथं अंडर रूटमध्ये 9 मल्टिप्लाय 16 करा. 3 मल्टिप्लाय काय? 4. इथं काय काढलं आपण? स्क्वेअर रूट काढलं. काय काढलं? स्क्वेअर रूट है ना. या ठिकाणी लिहायचं बाय टेकिंग बोथ साइड स्क्वेअर रूट है ना. म्हणजे आपण त्या ठिकाणी बोथ साइड स्क्वेअर रूट त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे. म्हणून BT इज इक्वल टू किती येणार? 12. किती येणार इथं? 12 है ना. जर तुम्ही 16 आणि 9 जर मल्टिप्लाय केलं असं बी चालतं. 200 आपलं 144 आणि मग त्याचं स्क्वेअर रूट तुमचं स्क्वेअर रूटमध्ये 144 लिहू शकता आणि मग त्याचं स्क्वेअर रूट किती येणार? 12. बघा अशा पद्धतीनं किंवा अशा पद्धतीनं दोन्ही पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक ट्रायंगल दिलेला असेल आणि त्या ट्रायंगलमध्ये लेंथ दिलेली आहे 9 आणि ब्रेथ दिलेली आहे 12. तर तुम्हाला हायपोटेन्यूस विचारलेलं आहे. म्हणजे अशा प्रश्न तुम्हाला हे पायथागोरसचा थेरम आहे त्याचा यूज करून तुम्हाला कोणतेही 3 साईडमधले 2 साईडच्या किमती दिल्या जातील आणि एक किंमत तुम्हाला फाइंड करायची असेल. तर बघा या ठिकाणी समजा आपण इन अ ट्रायंगल PQR
असं लिहू शकतो. अँगल क्यू इज इक्वल टू 90 डिग्री लिहिणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर जी आपल्याला किंमत दिलेली आहे पी क्यू इज इक्वल टू 9, देन क्यू आर इज इक्वल टू 12 है ना. सेंटीमीटरमध्ये तुम्हाला इथे दिली जाईल किंमत. मग त्याच्यानंतर इथं लिहायचं बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम काय सांगतो हा थेरम? कर्णाचा वर्ग आहे ना. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू ॲडिशन ऑफ द बोथ साईड स्क्वेअर, पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आरचा स्क्वेअर. मग याच्यामध्ये आपण किंमत ठेवू 9चा स्क्वेअर प्लस 12चा स्क्वेअर. 9चा स्क्वेअर 81 प्लस 144 हा 12चा स्क्वेअर झाला आहे. त्यांची ॲडिशन करा 225. देन पी आर इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ 25. या ठिकाणी लिहू आपण बाय स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड अशा पद्धतीने लिहायचं. मग पी आर इज इक्वल टू किती येणार? 15 सेंटीमीटर. म्हणजे पी आर म्हणजे काय आहे? हायपोटेनियस. देन हायपोटेनियस इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. बघा अशा पद्धतीने तुम्हाला पायथागोरसचा थेरम यूज करून असे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. त्याचा तुम्ही अभ्यास करावा. बघा आता याच्यानुसार अजून एक उदाहरण आपण VIP मध्ये पाहणार आहोत. ते म्हणजे तुम्हाला साईड दिल्या जातील तिन्ही आणि तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यावरून हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे का नाही सिद्ध करायचा आहे. बघा इन अ ट्रायंगल LMN सपोज L इज इक्वल टू 5, M इज इक्वल टू या ठिकाणी 13 आणि N इज इक्वल टू दिलेले आहेत. N इज इक्वल टू किती आहे? 12. आणि हा जो ट्रायंगल आहे हा ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल आहे का नाही असं विचारण्यात आलेलं आहे. मग L इज इक्वल टू 5, M इज इक्वल टू 13 आणि N इज इक्वल टू किती घ्यायचे? 12. याच्यामध्ये जी मॅक्झिमम साईड आहे आपली कोणती? M इज इक्वल टू 13 त्याचा स्क्वेअर करू आपण. M स्क्वेअर इज इक्वल टू 13 स्क्वेअर इज इक्वल टू 169 है ना. त्याच्यानंतर जी अदर साईड आहे ना अदर साईड जी आहे L इज इक्वल टू 5 आहे. म्हणजेच आपण 5चा काय करूया स्क्वेअर किती येणार? 25. देन N इज इक्वल टू किती दिलेलं आहे? 12. म्हणजेच Nचा स्क्वेअर इज इक्वल टू 12चा स्क्वेअर इज इक्वल टू 225 144 है ना. मग त्या ठिकाणी आपण काय करू? M स्क्वेअर इज इक्वल टू L स्क्वेअर प्लस Nचा स्क्वेअर. मग M स्क्वेअर किती आहे? 169. Lचा स्क्वेअर 25 आणि 144. म्हणजे या ठिकाणी दोन्ही साईड कशा झाल्या? इक्वल झाल्या. 169 आणि 169. मग या ठिकाणी लिहायचं आहे बाय कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम है ना. therefore triangle LMN is a right angle triangle. right of triangle. बघा अशा पद्धतीनं 1 मार्क किंवा 2 मार्कसाठी तुम्हाला असे प्रश्न येतात दिलेले आहेत. त्याचा तुम्ही नक्कीच काय करा तुम्ही याच्याबद्दलचा सराव करा है ना. प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये जे पहिले 6 एक्झाम्पल दिले ते या पद्धतीनं करा. नंतर आपण याच्याबद्दल बरीचशी माहिती त्या ठिकाणी घेतलेली आहे. बघा इथं जो प्रश्न दिलेला आहे 5 मधला आहे ना पेज नंबर 39 ॲक्टिव्हिटीचा आहे. आपण कधी कधी विचारण्यात येतो या ठिकाणी ट्रायंगल ABC दिलेला आहे. याच्यामध्ये इन्सर्ट ऑफ 2 काय दिलेलं आहे? डायगोनल दिलेलं आहे आणि फिल इन द ब्लँक्स इथं दिलेलं आहे. जेवढे ॲक्टिव्हिटीचे प्रश्न असेल पुस्तकात आणि सॉल्व एक्झाम्पल असेल त्याचा तुम्ही परत अभ्यास करा. जे अगोदर घेतलं होतं मी इथं 35 आणि 12 लेंथ आणि ब्रेथ दिलेलं आहे आणि डायगोनल तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर हे 2 वॉल्स आहे. या 2 वॉलचं बी एक्झाम्पलमध्ये दोन्ही साईडनं स्टँडिंग लाईन काढून घ्यायच्या आणि जे लॅडर आहे त्याचं मेजरमेंट त्या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्हाला स्ट्रीटचं अंतर
काढायचे, म्हणजे तुम्हाला बेस काढायचे या सूत्रानुसार है ना. पायथागोरसचा फॉर्म्युला इथं तुम्हाला यूज करायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे एक एक्झाम्पल आपण अजून एकदा घेऊया. बघा या ठिकाणी काय काय दिलेलं आहे. यस 90 डिग्री दिलेलं आहे, त्याच्यानंतर आर दिलेला आहे 30 डिग्री, आणि डायगोनल दिलेला आहे आर टी किती दिलेला आहे 12. फाइंड द आर एस आणि टी काढायची. बघा या टी तर 90 30 म्हणजेच 90 आणि 30ची बेरीज करायची 120, म्हणजे आपल्याला टी फाइंड होईल. पण या ठिकाणी सोल्युशन देताना काय करणार तुम्ही, अँगल आर प्लस अँगल टी इज इक्वल टू 180 लिहायचं. इथं काय लिहायचं, ॲडिशन ऑफ इंटेरियर अँगल. बघा हे अवश्य केल्याने याला मार्क्स असू शकतात. किंमत ठेवा 30 डिग्री प्लस 90 डिग्री प्लस टी इज इक्वल टू 180, देअरफॉर टी अँगल टी इज इक्वल टू 60 डिग्री. मग आता अपोजिट साईड घ्या, इथं आकृती काढा, त्याच्यामध्ये किंमत इथं डिग्री लिहा. मग आता 30 डिग्री अपोजिट ऑफ 30 डिग्री आहे ना, अपोजिट ऑफ अँगल 30 डिग्री. म्हणजे समोरची बाजू कोणती आहे, एस टी इज इक्वल टू 1/2 इंटू आर टी इज इक्वल टू 1/2 इंटू 12 इज इक्वल टू किती येणार 6. देन अपोजिट साईड ऑफ 60 डिग्री म्हणजेच काय इन आर एस, इन्स्टेड ऑफ 3/2 इंटू आर टी, इन्स्टेड ऑफ 3/2 इंटू 12 इज इक्वल टू 6 इन्स्टेड ऑफ 3. युनिट जर दिलेला असेल त्याच्या पुढे युनिट लिहा, नाही तर मग युनिट हा शब्द लिहिला तरी त्या ठिकाणी चालतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर जो पाहायचा आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.2 मधला एक प्रश्न की ज्याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला बाय द अपोलिनियस थेरम आहे ना. अपोलिनियस थेरमनुसार आपल्याला जे बी उदाहरणं दिलेली आहे, सॉल्वमध्ये एक दिलेलं आहे ते पण तुम्ही विचारात घ्या, आणि प्रॅक्टिस सेटमध्ये आणि प्रॉब्लेम सेटमध्ये जे पण उदाहरण दिलेलं आहे अपोलिनियसचे ते 3-4 उदाहरणं तुम्ही पक्की करा, त्यातलं एक उदाहरण येण्याची शक्यता असते है ना. बघा आता या ठिकाणी एक प्रॉब्लेम दिलेला आहे, ट्रायंगल ए बी सी, ए बी नाही काय ए बी इज इक्वल टू 10, ए सी इक्वल टू 7, देन बी सी इज इक्वल टू 9. फाइंड द लेंथ ऑफ मीडियन ड्रॉन फ्रॉम पॉईंट सी. सी पासून जो ड्रॉ झाला पॉईंट आणि तो कुठे ए बीला काय करतोय, तो इंटरसेक्ट करतो आहे. मग त्या पॉईंटचं तुम्हाला तिथंचं त्या मीडियनचं काय करायचं, आपल्याला लेंथ काढायची आहे. मग कशा पद्धतीनं तुम्ही डायग्राम काढसाल बघा. या ठिकाणी आपण एक ट्रायंगल काढूया है ना. आता इथं सी आहे, काय द्यायचं आहे, सी द्यायचा, म्हणजे उरलेले ए आणि बी अशा पद्धतीने आपण ट्रायंगल काढा. इथं काय सांगितलं पहा, मीडियन ड्रॉन फ्रॉम पॉईंट सी. सी पासून मीडियन काय करायचं आहे तुम्हाला ड्रॉ करायचं आहे ना. आणि त्या ठिकाणी जे पॉईंट येणार त्याला आपण काय करू, यम नाव देऊ. म्हणजे इथं मेजरमेंट दिलेलं आहे ए बीचं 10, त्यानंतर ए सी दिलेलं आहे 7 आणि बी सी दिलेलं आहे 9. ओके, मग आपण सोल्युशन पाहू. इन ट्रायंगल ए बी सी, या ट्रायंगल ए बी सीमध्ये है ना, तिथं आपल्याला आता सी एम है ना, बी द मीडियन ड्रॉन फ्रॉम वर्टेक्स है ना, सी एम segment CM is drawn from point C to side AB. टू साईड ए बी असं दिलेलं आहे आपल्याला. आपण परत एकदा राईट करूया. त्यानंतर एम इज अ मिड पॉईंट ऑफ द साईड ए बी, हे आवश्यक आहे ना. एम इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी है ना. हा काय ए बीचा मिड पॉईंट त्या ठिकाणी आहे. मिड पॉईंट असल्यामुळे या ठिकाणी दोन्ही साईड कशा येणार, सारख्या येणार है ना. देअरफॉर एम इज इक्वल टू 1/2 AM is equal to 1/2 EB. Therefore AM is equal to 1/2 into 10 is equal to किती येणार 5. म्हणजे AM is equal to MB, याचं मेजरमेंट किती आलेलं आहे 5 या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर इन ट्रायंगल ACB, आपण ABC लिहिलेलं आहे ते पण चालते, किंवा इन ट्रायंगल ACB है ना. सेगमेंट CM इज अ मीडियन, सेगमेंट
सी एम इज अ मीडियन हे लिहिणं आवश्यक आहे ना. मग मीडियन लिहिल्यानंतर त्या ठिकाणी लिहायचं बाय अपोलिनियस थेरम. या अपोलिनियस थेरमचा यूज करायचा आहे. बघा कशा पद्धतीनं ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू 2cmचा स्क्वेअर प्लस 2am चा स्क्वेअर है ना. 2amचा स्क्वेअर. इथं आपण एम किंवा एम बी याच्याबद्दल कोणती पण एक किंमत या ठिकाणी ठेवू. म्हणजे एक आपण हे दोन्ही काय कॉन्ग्रंट आहे. आता याच्यात किंमत ठेवा 7चा स्क्वेअर प्लस 9चा स्क्वेअर इज इक्वल टू 2cm आपल्याला फाइंड करायचं आहे मीडियन. 2 मल्टिप्लाय 5चा स्क्वेअर. बघा अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी किंमत लिहिलेली आहे है ना. 7चा स्क्वेअर किती होतो 49 प्लस 81 इज इक्वल टू 2cmचा स्क्वेअर प्लस 5चा वर्ग 25 दोन्ही 50 है ना. या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे. मग या दोघांचे ॲडिशन करा. 130 मधून 50 मायनस करा 2cmचा स्क्वेअर. 130 मधून 50 मायनस केल्यानंतर किती उरते त्या ठिकाणी 80 है ना. 80 किती उरणार 80ला भागिले डिवाइड करा किती करा 2 इज इक्वल टू cmचा स्क्वेअर. देअरफॉर cm इज इक्वल टू cm स्क्वेअर इज इक्वल टू किती येणार 40. पण आता 40 कशाचा स्क्वेअर रूट आहे का नाही आहे ना. मग आपण काय करू त्याचं इनसाइड ऑफ 40 त्याची फॅक्टर पाडायची है ना. किती येणार या ठिकाणी आता 10 है ना. 4 10 जार 40 अशा पद्धतीने म्हणजे 4चं स्क्वेअर रूट निघतं आपल्याला. 4चं स्क्वेअर रूट या ठिकाणी निघतं किती निघतंय 2 इनसाइड ऑफ 10 है ना. देअरफॉर मीडियन इज 2 इनसाइड ऑफ 10. बघा अशा पद्धतीनं तुम्हाला एक 3 ते 4 मार्कासाठी अपोलिनियस थेरम चे उदाहरण तुम्हाला येण्याची शक्यता असते. कारण हा पॉईंट प्रॅक्टिस सेटमध्ये 2.2 मध्ये दिलेला आहे. असे 3 ते 4 उदाहरणं आहे. त्याचा तुम्ही चांगला ओव्हरलुक करा आणि सराव करा. बघा विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम सेट 2 मधलं काही जे IMP एक्झाम्पल आहे ते आहे 6 नंबर आणि 8 नंबर. त्याचप्रमाणे 13 नंबर 13 नंबर आणि 15 नंबर याचं बी तुम्ही काय करा ओव्हरलुक करून घ्या. आणि अपोलिनियसचा जो थेरमचे जे एक्झाम्पल आहे ते तुम्हाला मी सांगितलेलेच आहे. त्याच्यानंतर जे याच्यातला जो थेरम आहे सिमिलिटी अँड राईट अँगल ट्रायंगलचा याचा पण तुम्ही छानपैकी सराव करून घ्यायचा आहे. पायथागोरस थेरम एकदा ओव्हरलुक करून घ्या. ठीक आहे. आता आपण पाहूया चॅप्टर नंबर 3 सर्कल है ना. बघा सर्कल हे 12 मार्काचं उदाहरण आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं याच्यातले जे एक्झाम्पल आहे ते फार विचारण्यात येऊ शकतात. बघा आता याच्यामधला जो थेरम आहे तो तुम्हाला माहिती आहे कोणता. बरोबर सायक्लिक क्वाड्रिलेटर है ना. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल हा फार आवडता आहे ना. अपोजिट अँगल आर कॉन्ग्रंट किंवा अपोजिट अँगलच्या ऐवजी काय शब्द दिलेला आहे तुम्हाला सप्लिमेंटरी अँगल. कोणता दिलेला आहे सप्लिमेंटरी अँगल. हा एक थेरम तुम्ही काय करा त्या ठिकाणी बघून घ्या है ना. त्याच्यानंतर याच्यातला जो अजून एक थेरम आहे सायक्लिक क्वाड्रिलेटर नंतर बघा या ठिकाणी है ना थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन. थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन मेथड आपलं डिव्हिजन क्वाड.
बघा या ठिकाणी आहे ना, याचं प्रूफ तुम्हाला राईट करायचं आहे ॲक्टिव्हिटीमध्ये. असा प्रश्न म्हणजे सेम दिलेला आहे ॲक्टिव्हिटीमध्ये, तर ही ॲक्टिव्हिटी फिल इन द ब्लँक्स तुम्हाला येऊ शकतं. डायग्राम इथं दिलेली असेल, नसेल दिली तर विचारलं, थेरम विचारलं तर तुम्ही काढून घ्या. कन्स्ट्रक्शन पॉईंट आवश्यक आहे. त्याच्यानंतर गिवन टू प्रूव्ह हे पण लिहिणं आवश्यक आहे. आणि प्रूफ तुम्हाला जर ॲक्टिव्हिटी आलं तर ॲक्टिव्हिटीमध्ये हे बॉक्स तुम्ही भरून टाका. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्कलमध्ये एक महत्त्वाचं उदाहरण आपण घेणार आहे. सॉल एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये डायग्राम दिलेला असेल आहे ना. त्याच्यानंतर AC आणि CB हे टँजेंट आहे आणि ACB हा अँगल दिलेला आहे तुम्हाला 52 डिग्री आणि फाइंड द अँगल ऑफ ADB हा विचारण्यात आलेला आहे. बघा मग या ठिकाणी इनर ट्रायंगल ABC, या ट्रायंगलमध्ये जी आहे DA आहे ना, एक आहे रेडियस, टू इज द परपेंडिक्युलर टू द AC, देअरफॉर अँगल A इज इक्वल टू किती येणार इथं 90 डिग्री. त्यानंतर सेकंड आहे रेडियस BD इज द परपेंडिक्युलर टू BC, देअरफॉर अँगल B इज इक्वल टू किती येणार 90 डिग्री. आणि अँगल ACB किती दिलेला आहे तुम्हाला 52 डिग्री दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला फाइंड या ठिकाणी करायचं आहे अँगल ADB. बघा मग या ठिकाणी आपण काय करू, ॲडिशन ऑफ द कॉर्डिलेटर आहे ना, सॉरी इथं ट्रायंगल येणार नाही. हां, मग आपण या ठिकाणी काय करूया, कॉर्डिलेटरचा यूज करू. कॉर्डिलेटरल आहे ना ABCD. मग याच्यामध्ये बघा कॉर्डिलेटर आपण घेऊ, ए पासून चालू करू आहे ना, म्हणजे अँगल CAB काय येणार अँगल CAB. मग आता आपण याला इथं CAB पण देऊ शकतो. CAB इज इक्वल टू 90 डिग्री प्लस त्याच्यानंतर आहे इथे ABCD नाही येणार आणि इथे कॉर्डिलेटर काय येईल ADBC. सॉरी हां बघा CAB आपलं CAD इथं काय येणार CAD आहे ना, प्लस त्यानंतर येणार अँगल DBC प्लस अँगल येणार ADB आणि प्लस अँगल येणार BCE किंवा ACB इज इक्वल टू किती येणार 360 डिग्री है ना. हे काय सम ऑफ क्वाड्रिलॅटरल, ॲडिशन ऑफ द सम ऑफ है ना. मग इथं पण मार्क ठेवू CAD म्हणजे किती 90 डिग्री. त्याच्यानंतर DBC या ठिकाणी अँगल DBC हे पण किती येणार 90 डिग्री. त्याच्यानंतर ADB आपल्याला विचारलेला आहे आणि प्लस ACB किती येणार 52 डिग्री दिलेलं आहे इज इक्वल टू 360 डिग्री. देअरफॉर अँगल ADB इज इक्वल टू 360 डिग्री मायनस या सगळ्यांची ॲडिशन तुम्ही करा. 90 प्लस 52 किती येणार 232 डिग्री. याच्यानंतर याची सबट्रॅक्शन करा म्हणजे अँगल ADB इज इक्वल टू हाऊ मेनी येणार 128 डिग्री है ना. अशा पद्धतीचे काही ॲडिशनचे एक्झाम्पल आहे ते तुम्ही या ठिकाणी करून ठेवा. त्यानंतर है ना 3.2 मध्ये जे दोन एक्झाम्पल दिलेले आहेत बघा 3.2 मधले है ना, रेडियस दिलेला असेल. समजा जे पहिलं उदाहरण आहे R1 इज इक्वल टू 2A आणि R2 इज इक्वल टू 3A आणि हे इंटरनली काय टचेस असेल तर त्याच्यातलं काय करायचं आहे तुम्हाला डिफरन्स काढायचा आहे. आणि दुसरे समजा R1 इज इक्वल टू 4 असेल आणि R2 इज इक्वल टू 5 असेल आणि हे एक्सटर्नली असेल है ना, तर तुम्हाला एक्सटर्नली टचेस असेल सर्कल आणि मग त्याच्यातलं काय करायचं आहे तुम्हाला डिफरन्स है ना.
हे दोन्ही तुम्हाला जर विचारलं तर बघा एक्सटर्नली मध्ये काय होतं, सेंटर इज द इक्वल ऑफ द सम ऑफ रेडियस है ना. एक्सटर्नली मध्ये त्याचा डिफरन्स काढायचा असेल आपल्याला तर काय करतो आपण, त्यांची सम करतो. म्हणजे R1 प्लस R2 = 4 प्लस 5 = 9 है ना. आणि इंटरनलमध्ये जर आपल्याला डिफरन्स काढायचा असेल तर आपण काय करतो, त्यांचं रेडियसची काय करतो आपण सबट्रॅक्शन करतो है ना. म्हणजे या ठिकाणी मी 5 घेणार म्हणजे 5 R1 मायनस R2 = 5 मायनस 3 = किती येणार 2 है ना. हे तुम्हाला MCQ मध्ये बी विचारण्यात येऊ शकतं. जर इंटरनली असेल तर त्यांचं सबट्रॅक्शन करून ॲन्सर काढा, एक्सटर्नली असेल तर त्यांचं ॲडिशन करून ॲन्सर त्या ठिकाणी काढा. आणि जर दोन्हीपैकी नाही विचारलं तर मग दोन्ही ऑप्शन तुम्हाला त्याच्यामध्ये असेल. प्रॉब्लेम सेटमध्ये जे दिलेलं आहे MCQ ते परत एकदा तुम्ही काय करा, तिथं ओव्हरलुक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. आर्क ऑफ अ सर्कल बघा या ठिकाणी अजून पेज नंबर 61 आहे. 61 पेज नंबरवर इथं फिल इन द ब्लँक्स तुम्हाला दिलेलं आहे. फिल इन द ब्लँक्स है ना. पेज नंबर 61 तर मग ते पण तुम्ही सॉल्व करून ठेवा. फिल इन द ब्लँक्स 1 2 3 4. बघा मित्रांनो या ठिकाणी असे एक्झाम्पल तुम्हाला यांची शक्यता असते की या ठिकाणी मेजरमेंट ऑफ आर्क AXB दिलेला आहे 80 डिग्री. म्हणजे इथून एवढं मेजर दिलेलं आहे 80 डिग्री आणि तुम्हाला हे फाईंड करायचे आहे ना. मग या ठिकाणी काय येईल तर अँगल है ना ACB इज अ इन्स्क्राईब अँगल आहे. काय आहे, इन्स्क्राईब अँगल आहे. आणि आर्क AXB हा त्यानं काय केलेलं आहे, इंटरसेक्ट केलेला आहे है ना. मग या ठिकाणी काय येईल, बाय इन्स्क्राईब्ड अँगल थेरम. बघा असा एक थेरम तुम्हाला दिलेला आहे. अँगल ACB = 1/2 इंटू मेजरमेंट ऑफ आर्क AXB. मग इथे मेजरमेंट ठेवा. आर्क AXB किती दिलेला आहे 80 डिग्री. इथे किती येणार 40 डिग्री अशा पद्धतीनं. आणि जर ACBचं माप दिलेलं आहे आणि आर्क विचारलं तर याची आणि या 2ची काय करायची मल्टिप्लिकेशन. असा पण प्रश्न तुम्हाला येतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला एक टँजेंटचा बी एक थेरम आहे बघा अशा पद्धतीनं. तो पण तिथं तुम्ही हेच सूत्र वापरू शकता. फक्त इन्स्क्राईबच्या ऐवजी टँजेंट थेरम असं तुम्ही लिहून तिथं यूज करू शकता. अजून आपण VIP याच्यातले जे एक्झाम्पल आहे 3.4 मधलं त्याचा आपण विचार करूया. बघा एक प्रश्न आहे तो सगळ्यांच्या आवडीचा आहे, बऱ्याच वेळेस पेपरला पण आलेला आहे ना. MR अँगल MRPN इज अ सायक्लिक. त्याच्यानंतर अँगल R = दिलेला आहे 5x - 13 आणि अँगल N दिलेला आहे 4x + 4 आणि तुम्हाला फाईंड करायचं आहे अँगल N आणि अँगल R है ना. मग कशा पद्धतीने तुम्ही सॉल्व करता तर या ठिकाणी कॉरिलेटर MRPN इज अ सायक्लिक असं दिलेलं आहे, ते लिहिणं आवश्यक आहे. अँगल N + R + N = 180 डिग्री है ना. कारण की कोणते अँगल आहे, सप्लिमेंटरी अँगल त्या ठिकाणी दिलेले आहे. किंवा सायक्लिक कॉर्डिलेटर थेरम असं पण तुम्ही इथे लिहिलं तरी चालते. मग या ठिकाणी 5x - 13 + 4x + 4 = 180 असं लिहा. ॲडिशन करा 5 + 4 9x मायनस है ना 9 13 मधून 4 काढा 9 = 180. 9x = 180 x = 100 है ना 89 येणार आहे. मायनस इकडे प्लस होऊन जाईल 9 म्हणजे किती येणार 21. म्हणजे अँगल R = 5x - 13 = 5 × 21 - 13 या ठिकाणी कॅल्क्युलेट तुम्ही करा. कॅल्क्युलेट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ॲन्सर
त्या ठिकाणी येणार आहे ना. आन्सर किती येतं त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 92 है ना. किती येणार 92 अँगल येणार. त्याच्यानंतर अँगल एन इज इक्वल टू तुम्हाला दिलेला आहे 4x + 4 इज इक्वल टू 4 × 21 + 4 इज इक्वल टू है ना 84 + 4 इज इक्वल टू 88 डिग्री. या दोघांची ॲडिशन तुमची 180 आली तर तुमचं हे एक्झाम्पल एकदम बरोबर आहे. त्यानंतर त्याच्या अगोदरचं जे एक्झाम्पल नंबर 2चं जे एक्झाम्पल आहे 3.4 मधलं ते पण तुम्ही एकदा ओव्हरलूक त्या ठिकाणी करून घ्या. त्यानंतर जो पुढचा आहे टँजंट सेकंड थेरम त्याच्याबाबतचं आपण उदाहरण बघितलेलं आहे. थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन कॉर्ड याचं पण आपण एक्झाम्पल त्या ठिकाणी थेरम कशा पद्धतीने घ्यायचा हे आपण बघितलेलं आहे. आता या सर्कलमधलं अजून एक जे एक्झाम्पल आहे ते आपण घेऊया इंटरनल सेकंड थेरमचं. बघा या ठिकाणी आकृती काढतोय PQR आणि S. या ठिकाणी तुम्हाला PQ दिलेलं आहे 3.6, त्याच्यानंतर QR दिलेला आहे 6.4 आणि PS तुम्हाला फाइंड करायचं आहे ना. मग या ठिकाणी PS² इज इक्वल टू PQ × PR असं सूत्र तुम्हाला येणार. या ठिकाणी थेरम लिहायचा आहे टँजंट सेकंड सेगमेंट थेरम आहे ना. अशा पद्धतीनं तुम्ही लिहायचं. मग या ठिकाणी PS ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. म्हणजे PQ तिथं दिलेलं आहे. मग आता PQ किती आहे 3.6 आणि PR है ना. PR या ठिकाणी आपल्याला आहे काय आहे PR. म्हणजे PRचं जर आपण बघितलं तर हा Q पॉईंट त्याच्यामध्ये आहे ना. PQ आणि R असं एका रेषेत आहे म्हणून PQ + QR असं आपण लिहू शकतो. PQ + QR म्हणजे 3.6 इन ब्रॅकेट 3.6 + 6.4 म्हणजेच 3.6 × 10 किती येणार इथं 36. मग याचं स्क्वेअर रूट काढा बाय स्क्वेअर रूट देअरफॉर PS इज इक्वल टू 6. अशा पद्धतीनं ते उदाहरण आपण सॉल्व केलेलं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो 3.5 प्रॅक्टिस सेटमध्ये असे पहिलं आणि दुसरं जे इंटरनल कॉर्डचं आहे ना त्याचं सूत्र तुम्ही बघून घ्या आणि त्याच्यानुसार ते सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा विद्यार्थी मित्रांनो हा एक 3.5 मधला जो एक्झाम्पल आहे ते आपण बघूया. या ठिकाणी प्रूफ या सर्कलमध्ये जे काही प्रूफचे उदाहरण आहे ते 2-3 इम्पॉर्टंट आहे. त्याच्यापैकी एक इम्पॉर्टंट तुमच्यासमोर मी दिलेलं आहे. प्रूफ दॅट दिलेलं आहे करायचं आपल्याला D × G इज इक्वल टू 4 स्क्वेअर आहे ना. EF इज अ डायमीटर दिलेलं आहे. त्याच्यानंतर DF इज अ टँजंट दिलेलं आहे. रेडियस इज R दिलेलं आहे. बघा या ठिकाणी रेडियस काय दिलेलं आहे R दिलेला आहे म्हणजे इथं R आहे ना. त्यानंतर D × G इज इक्वल टू 4R हे प्रूफ करायचं आहे. मग प्रूफ करण्यासाठी आपल्याला हे डायग्राम आवश्यक आहे. त्याच्यानंतर इतकी माहिती तुम्हाला लिहायची आहे. म्हणजे प्रूफ करायचं आपल्याला काय करायचं आहे प्रूफ करायचं आहे ना. बघा मग आता इथं बाय टँजंट सेकंड थेरम सेगमेंट थेरम इथं वापरायचा आहे आपल्याला है ना. काय सांगतो तो आताच आपण एक एक्झाम्पल घेतलं DF² इज इक्वल टू DG × DE DG × DE. परंतु ते आता त्या ठिकाणी ट्रायंगल DGDEF आहे ना. DEF मध्ये आपल्याला अँगल DFE है ना
हा अँगल किती दिलेला आहे 90 डिग्री या ठिकाणी दिलेला आहे. बघा कशानुसार येईन तो, त्या टँजंट थेरमनुसार. कशानुसार येईल विद्यार्थी मित्रांनो, टँजंट थेरमनुसार है ना. त्यानंतर आपण इथं पहिले टँजंट सेकंड थेरम वापरला, त्यानंतर इथं अँगल एफ दाखवलेला 90 डिग्री. मग आता DEF जो ट्रँगल दिलेला आहे तर त्याच्यानुसार आपण पायथागोरसचा थेरम या ठिकाणी वापरणार आहोत. बाय पायथागोरस थेरम. काय सांगतो हा थेरम, DE चा स्क्वेअर इज इक्वल टू DF चा स्क्वेअर इज इक्वल टू DF चा स्क्वेअर प्लस EF चा स्क्वेअर है ना. मग आपण याच्यामध्ये किंमत ठेवूया. कोणती किंमत ठेवणार बेटा, आपण विद्यार्थी मित्रांनो DE चा स्क्वेअर बरोबर DF चा स्क्वेअर ॲज इट इज ठेवू प्लस EF ठेवू आपण आता 2R चा स्क्वेअर. कारण या ठिकाणी रेडियस दिलेला आहे EH आणि HF किती दिलेलं आहे, R दिलेलं आहे आपल्याला. म्हणजे इथं R प्लस R इज इक्वल टू किती येणार 2R. म्हणजेच काय याची व्हॅल्यू काय, EF ची व्हॅल्यू किती येणार 2R म्हणजे 2R चा स्क्वेअर. ओके. मग याचं स्क्वेअर करा म्हणजे DF चा स्क्वेअर प्लस 4R चा स्क्वेअर म्हणजे DE चा स्क्वेअर इज इक्वल टू DF स्क्वेअर प्लस 4R स्क्वेअर है ना. मग आपण काय करूया, इथं 4R स्क्वेअर इकडच्या बाजूला लिहू म्हणजे 4R स्क्वेअर प्लस DF स्क्वेअर इज इक्वल टू DE चा स्क्वेअर है ना. मग या ठिकाणी 4R चा स्क्वेअर इज इक्वल टू DE चा स्क्वेअर मायनस DF चा स्क्वेअर. मग आता DF है ना, याला आपण इक्वेशन देऊ 1 आणि फ्रॉम इक्वेशन 1 नुसार है ना, फ्रॉम इक्वेशन 1 नुसार इथं DF च्या ऐवजी DG इंटू DE आपण या ठिकाणी ठेवू. म्हणजेच काय नाही तर विद्यार्थी मित्रांनो 4R चा स्क्वेअर इज इक्वल टू DE स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेटमध्ये DG मल्टिप्लाय DF है ना, काय DG मल्टिप्लाय DF DE सॉरी काय नाही तर DE त्या ठिकाणी येणार. मग आता या ठिकाणी DE कॉमन काढू आपण है ना. म्हणजे DE कॉमन काढल्यानंतर या ठिकाणी DE कॉमन काढू आपण म्हणजे इथं काय येणार 4R चा स्क्वेअर इज इक्वल टू DG कॉमन काढू आपण, काय काढू DG कॉमन काढू म्हणजेच DE मायनस DG या ठिकाणी येणार. आणि मग DG मधून जर DE मायनस केलं तर आपल्याला काय उरेल, इथं GE उरणार आहे म्हणजे 4R चा स्क्वेअर इज इक्वल टू DG इंटू GE. कारण की या ठिकाणी D G आणि E एक आहे कॉलिनियर पॉईंट त्या ठिकाणी दिलेले आहे. अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी याचा सराव तुम्ही करू शकता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सेटमधलं जे 11 नंबरचं जे उदाहरण आहे है ना, किती नंबरचं 11 नंबरचं, ते पण तुम्ही छान पद्धतीनं करून ठेवा. त्याच्यानंतर 15 नंबरचं बघा 15 नंबरचं त्या ठिकाणी तुम्हाला आर्क WI दिलेलं आहे आणि आर्क ZX दिलेलं आहे 44 डिग्री आणि 68 डिग्री. फाइंड द अँगल ZTX. त्यानंतर WT आणि TX दिलेलं आहे, YT दिलेलं आहे, फाइंड द TZ विचारण्यात आलेलं आहे. त्यानंतर WX दिलेलं आहे 25, YT दिलेलं आहे 8 आणि YZ दिलेलं आहे 26. फाइंड द WT. असं एक उदाहरण त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीनं करून ठेवणार आहे अशी मला अपेक्षा आहे. हे सर्कल या चॅप्टरमधले VIP एक्झाम्पल आपण या ठिकाणी अजूनही बघितलेले आहे. VIP गणित जर तुमच्या सरांनी मॅडमने अजून तुम्हाला काही VIP एक्झाम्पल सांगितलेले असतील त्याचा पण तुम्ही निश्चित सराव करून ठेवावा. यानंतर पुढचं चॅप्टर आपण 2 मिनिटानंतर घेणार आहोत.
बघा विद्यार्थी मित्रांनो, 5th चॅप्टर जे आहे आपलं कोऑर्डिनेट जॉमेट्री आहे ना, याच्याबाबत आपण आता विचार करूया. कोऑर्डिनेट जॉमेट्री हे 6 किंवा 8 मार्कासाठी तुम्हाला येतं है ना. बघा आता इथं फाइंड द डिस्टन्स बिटवीन पी इन ब्रॅकेट -1, 1 देन क्यू 5, -7 असं दिलेलं आहे. मग या ठिकाणी पीचे कॉर्डिनेट दिलेलं आहे 1, -1, या ठिकाणी याला x1 आणि y1 असं देऊया. म्हणजेच x1ची व्हॅल्यू -1, y1ची व्हॅल्यू 1 आहे आणि क्यूचे कॉर्डिनेट आहे 5, म्हणजे याला x2 आणि y2 असं मी डिनोट करू शकता. किंवा x2 = 5 देन y2 = -7. बघा इथं डिस्टन्स काढायचं आहे म्हणून या ठिकाणी आपण यूज करूया बाय डिस्टन्स फॉर्म्युला आहे ना. डिस्टन्स ऑफ पी क्यू याचं डिस्टन्स आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे डिस्टन्स ऑफ पी क्यू असं आपण तिथे लिहू शकतो. = डिस्टन्स फॉर्म्युला इन ब्रॅकेट x2 - x1चा स्क्वेअर प्लस y2 - y1चा स्क्वेअर. हे जे रूटचं चिन्ह आहे ते तुम्हाला या शेवटपर्यंत द्यायचे विचार करा. लक्षात ठेवा. आता x2ची व्हॅल्यू या ठिकाणी 5 आहे. मायनस इन ब्रॅकेट x1ची व्हॅल्यू आहे -1. -1ची व्हॅल्यू कधी बी ब्रॅकेटमध्ये लिहायची आणि हा याचा ब्रॅकेट आहे आणि मग याचा स्क्वेअर प्लस y2ची व्हॅल्यू या ठिकाणी -7 मायनस y1ची व्हॅल्यू किती 1 त्याचा स्क्वेअर. ओके. मग इथं 5 - प्लस म्हणजे 5 + 1 याचा स्क्वेअर प्लस -7 - 8 म्हणजे -8चा स्क्वेअर. म्हणजे इथं 6चा स्क्वेअर इन 36 प्लस 8चा स्क्वेअर इन 64 म्हणजे इन्स्टेड ऑफ किती इन 100. मग या ठिकाणी स्क्वेअर रूट काढून घ्या त्याचं. म्हणजे डिस्टन्स ऑफ पी क्यू = किती येणार इथं विद्यार्थी मित्रांनो 10. बघा अशा पद्धतीने हे उदाहरण सॉल्व्ह केलेलं आहे आपण बाय डिस्टन्स फॉर्म्युला. x1 y1 x2 y2 ही व्हॅल्यू द्यायची. या ठिकाणी पॉझिटिव्ह नंबर आहे का निगेटिव्ह नंबर ते पुन्हा एकदा 2 वेळेस प्रश्न तुम्ही वाचा, कारण या ठिकाणी मायनस प्लसमध्ये व्हॅल्यू दिलेली असते. ही व्हॅल्यू तुमची चुकायला नको. पहा विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर तुम्हाला 5.1 मध्ये जे डिस्टन्सचे उदाहरण दिलेले आहे, डिस्टन्स काढायचे 2 पॉईंटचे ते अशा पद्धतीने काढायचे. त्यानंतर तुम्हाला कॉलिनियरचा पॉईंट दिलेला आहे. 1 सेकंडमधले 4 उदाहरणं आहेत. डिटरमाइंड वेदर द पॉईंट आर कॉलिनियर आहे ना. एखादं एक्झाम्पल याच्यातलं सराव करून ठेवा तुम्ही. ABC हे 3 कॉर्डिनेट तुम्हाला दिलेले आहे. म्हणजे एला घ्यायचं x1 y1, बीला घ्यायचं x2 y2, सीला घ्यायचं x3 y3. आणि मग या ठिकाणी पहिले डिस्टन्स जसं आपण इथं काढलं होतं पी क्यूचं तसं तिथं पहिले काढायचं आहे तुम्हाला ABचं. त्याच्यानंतर डिस्टन्स ABचं काढल्यानंतर डिस्टन्स काढायचं आहे B, Cचं आणि त्याच्यानंतर डिस्टन्स काढायचं A, Cचं. मग याच्यापैकी तुम्हाला एखाद्याचं जे समजा या ठिकाणी याचं 6 आन्सर आलं तर या ठिकाणी याचं 4 येणार आणि 2 येणार. मग या ठिकाणी जी मोठी जी बाजू आहे आलेली ती तुम्हाला बाजूला लिहायची आणि या दोघांची ॲडिशन करायची. म्हणजे डिस्टन्स ऑफ AB प्लस डिस्टन्स ऑफ AC. म्हणजेच या ठिकाणी B त्यानंतर A आणि C हे काय कॉलिनियर पॉईंट त्या ठिकाणी असेल. बघा एक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्वमध्ये दिलेलं आहे, त्याचा पण तुम्ही वापर त्या ठिकाणी करू शकतात. ओके. त्यानंतर तुम्हाला डिव्हिजन सेगमेंट मेथड असं आपल्याला एक आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सेक्शन फॉर्म्युला कोऑर्डिनेट ऑफ द मिड पॉईंट ऑफ द सेगमेंट याच्यामधलं उदाहरण आपण एक बघूया. एचे कोऑर्डिनेट आहे 3,5, बीचे आहे 7,9 अँड पॉईंट क्यू डिवाइड सेगमेंट AB इन द रेशो ऑफ 2:3. देन फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ क्यू आहे ना. आताच आपण सोल्युशन बघितलं त्याच्या पद्धतीनं x1ची किंमत 3, y1ची किंमत 5 घ्यायची. त्यानंतर x2ची 7 आणि y2ची किती घ्यायची 9. आणि इथं रेशो दिलेला आहे 2:3 म्हणून MN = किती घ्यायची 2:3. या ठिकाणी लिहायचं बाय सेक्शन फॉर्म्युला लिहिणं फार आवश्यक आहे, मार्किंग आहे. त्यानंतर x = लिहायचं mx2 + nx1 डिवाइडेड बाय
m plus n. Therefore x is equal to 2 multiply 7 plus 3 into 3. बघा इथं m ची व्हॅल्यू किती आहे 2 दिलेली आहे. m is equal to 2 आणि n is equal to किती दिलेली आहे 3. m ची व्हॅल्यू 2 आहे, x2 ची व्हॅल्यू किती आहे 7 प्लस n ची व्हॅल्यू आहे 3 आणि x1 ची किती आहे 3. त्याला डिवाइडेड बाय 2 plus 3. Therefore x is equal to 7 2s are 14 plus 3 3s are 9 divided by 6 is equal to 23 by 5. 23 by 5 अशा ठिकाणी आपल्याला x ची क्वांटिटी इथे मिळालेली आहे. Therefore y is equal to my2 plus ny1 divided by m plus n है ना अशा पद्धतीनं. Therefore y is equal to m ची व्हॅल्यू ठेवा 2 multiply y2 ची व्हॅल्यू इथं 9 प्लस n ची व्हॅल्यू किती आहे 3 आणि y1 ची किती दिलेली आहे 5. त्याला डिवाइडेड बाय m प्लस n म्हणजे 2 plus 3. Therefore y is equal to 2 9s are 18 plus 3 5s are 15 divided by 5 is equal to 33 by 5. मग इथं कोऑर्डिनेट ऑफ Q बघा हे व्यवस्थित त्या ठिकाणी चांगलं लिहायचं. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट Q इज x, y इज इक्वल टू 23 by 5, 33 by 5. अशा पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी सोल्युशन्स तिथं लिहू शकता है ना. बघा यालाच आपण सेक्शन फॉर्म्युला म्हणतो. सेक्शन फॉर्म्युला त्या ठिकाणी आपल्याला असंच एक उदाहरण तुम्हाला एक दिलेलं आहे ते आपण अजून एकदा व्यवस्थित बघूया. बघा मी या ठिकाणी उदाहरण बदलतोय. बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्यासमोर एक एक्झाम्पल मी घेण्याचा प्रयत्न करतोय. पी चे कोऑर्डिनेट इथं दिलेले आहे -4,6 आणि डिवाइड द लाईन सेगमेंट AB. याचे कोऑर्डिनेट आहे -6,10. त्यानंतर बी चे कोऑर्डिनेट आहे r, s. रेशो दिलेला आहे 2:1. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ बी म्हणजे या बी चे कोऑर्डिनेट तुम्हाला शोधायचे आहे है ना. मग आता याचे कोऑर्डिनेट काय आहे -6,10 म्हणजे x1 ची व्हॅल्यू -6 y1 ची 10 आणि बी ची कोऑर्डिनेट दिलेले r, s है ना. r, s म्हणजे x2 चे r आहे आणि y2 चे s आहे आणि x आणि y हे जे कोऑर्डिनेट दिलेले आहे ते कशाचे पी चे कोऑर्डिनेट आहे -4,6 म्हणजे x इज इक्वल टू -4 ठेवायचं आणि y इज इक्वल टू 6 ठेवायची आणि फाइंड आपल्याला काय करायचं r आणि s. बघा मग आता इथं बाय सेक्शन फॉर्म्युला लिहिलेला आहे x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 डिवाइडेड बाय m प्लस n. या ठिकाणी आपण किंमत ठेवू -4 इज इक्वल टू m ची व्हॅल्यू आहे 2 इंटू r. x2 ची व्हॅल्यू किती इथं r प्लस n ची व्हॅल्यू 1 आणि x1 ची व्हॅल्यू किती आहे -6 ओके डिवाइडेड बाय m प्लस n म्हणजे 2 plus 1. Therefore -4 is equal to 2r minus 6 divided by 3. मग या 3 ने याला 4 ला मल्टिप्लाय करा. Therefore 2r minus 6 is equal to -12. 2r is equal to -12 plus 6. 2r is equal to -6. Therefore r is equal to काय minus 2r is equal to -6. Therefore r is equal to -3. इथं आरची व्हॅल्यू आपण इथं काढलेली आहे. याच पद्धतीनं या ठिकाणी आपण वायची कोऑर्डिनेट दिलेला आहे. सेक्शन फॉर्म्युलानुसार y is equal to my2 plus ny1 डिवाइडेड बाय m प्लस 1. व्हॅल्यू ठेवू आपण y ची दिलेली आपल्याला 6 इज इक्वल टू m ची 2a इंटू y2 ची किती मित्रांनो s 5 नाही ते s प्लस 1 इंटू y1 म्हणजे किती आहे 10 and that are divided by 2 plus 1. Therefore 6 divided by 1 is equal to twice of s plus 10 divided by 3. And therefore 2s plus 10 is equal to 3 6 are 18. Therefore twice s is equal to 18 minus 10. Therefore 2s is equal to 8. Then s is equal to किती येणार विद्यार्थी मित्रांनो 4.
है ना. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ बी आर कॉमा यस इज इक्वल टू -3,4. अशा पद्धतीनं तुम्हाला हे सेक्शन फॉर्म्युलाचं उदाहरण येऊ शकतं, है ना. कोऑर्डिनेटरचे वर्टेक्स आहे का नाही हे पण तुम्हाला विचारण्यात येऊ शकतं. कोऑर्डिनेट आहे ना कशाचे, स्क्वेअरचे किंवा पॅरालेलोग्रामचे. तर मग त्या ठिकाणी पहिले तुम्ही ए बीचं डिस्टन्स फॉर्म्युला काढून घ्या, बी सीचं काढून घ्या, ए सीचं काढून घ्या आणि डायगोनलचं पण त्या ठिकाणी काढून घ्या. म्हणजे सगळे सॉल्व एक्झाम्पल एकदा तुम्ही ओव्हरलूक करा. ओके. त्यानंतर जे तुम्हाला स्लोपचं जे उदाहरण आहे 5.3 मधले ते 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री है ना. इथं तुमचं पाठच असेल आणि असायलाच पाहिजे. त्या ठिकाणी tan 30, tan 45 आणि tan 90 डिग्री या तिघांचाच तिथं यूज करायचा आहे. बघा याच्यामध्ये तुम्हाला एक स्लोपचं उदाहरण दिलेलं आहे. आता हे स्लोपचं उदाहरण तुम्ही त्या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करू. बघा, फाइंड द स्लोप है ना, फाइंड द स्लोप. बघा या ठिकाणी स्लोप ऑफ लाईन पासिंग थ्रू है ना, एची कोऑर्डिनेट दिलेलं आहे -3,5 आणि बीची दिलेलं आहे 4,-1 आणि तुम्हाला स्लोप काढायचे. मग या ठिकाणी x1 = -3, y1 = 5 आपलं x1 आणि x2. त्याच्यानंतर y1 = 4 x1 = -3, y1 = 5, देन x2 x1 = 4 आणि y2 = -1. म्हणजेच पहिल्यासारखंच x1 y1 x2 y2 असं आपण लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर स्लोप विचारल्यावर स्लोपचा फॉर्म्युला लिहायचा. स्लोप ऑफ लाईन ए बी = y2 - y1 / x2 - x1. हा फॉर्म्युला त्या ठिकाणी तुम्ही यूज करावा. हे नाही तर व्हॅल्यू ठेवा. y1 y2ची आहे -1 -y1ची आहे 5 / x2ची व्हॅल्यू आहे 4 आणि x1ची व्हॅल्यू आहे (-3). देअरफॉर -6 / 4 प्लस करा म्हणजे -6/7. अशा पद्धतीनं तुम्हाला विचारण्यात येऊ शकतं. त्यानंतर बघा या ठिकाणी कॉलिनियरमध्ये आहे ना, कॉलिनियर आहे का नाही हे पण एक्झाम्पल दिलेलं आहे. शो दॅट द पॉईंट PQR आहे ना. मग इथं स्लोपच्या आधारे पण तुम्ही सोडवू शकता. स्लोप ऑफ लाईन PQ, स्लोप ऑफ लाईन QR. आता काही मुलं काय करतात, हेच उदाहरण डिस्टन्स फॉर्म्युला पण सोडवतात. ते पण ॲक्युरेट येतं आणि हे पण ॲक्युरेट येतं. दोन्ही पद्धतीनं तुम्ही सॉल्व करू शकतात. याच्यावरची उदाहरण दिलेली आहेत, ते पण तुम्ही सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा. ओके. याच्यामध्ये जे VIP गणित आहे तर ते तुम्हाला बघा प्रॉब्लेम सेटमधले जे 9 नंबर्स आहे त्याचा तुम्ही एकदा वापर करा, सराव करा. Kची किंमत तुम्हाला त्या ठिकाणी काढायची आहे. प्रॉब्लेम सेट 5. ओके. मिड पॉईंटचं तर उदाहरण यावर्षी आलेलं आहे, त्याच्यामुळे ते येण्याची शक्यता नाही आहे. त्याच्यानंतर एक 22 आहे बघा आहे ना. फाइंड द स्लोप ऑफ द डायगोनल ऑफ अ क्वाड्रिलेटरल विथ वर्टेक्स ABCD असं दिलेलं आहे. त्याचा पण तुम्ही सराव करू शकता आहे ना. परत एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, जे MCQ आहेत ते फिल इन द ब्लँक्स अल्टरनेटिव्ह जे प्रॉब्लेम सेटमधलेले आहे 1 2 3 4 5 आहे ना, जे आपण आतापर्यंत 5 काय बघितलेले आहे, आपण 5 चॅप्टर्स बघितलेले आहे. त्या 5 चॅप्टरमधले जे 5 चॅप्टर्समधले जे MCQ आहे त्याचा तुम्ही चांगल्या पद्धतीने सराव करा, म्हणजे तुम्हाला खूप छान पेपर जाऊ शकतो. आणि राहिलेले 2 प्रकरण आहे ते मी लवकरच टाकणार आहे, तरी तुम्ही त्याचा एकदा ओव्हरलूक करा आणि तुमचा पेपर खूप छान जाईल मी अशी अपेक्षा करतो. हे 5 जे चॅप्टर शिकवलेले आहेत है ना, त्याचा तुम्ही पूर्ण सराव करावा. ओके. थँक्यू. लवकरच भेटूया 2, 5, 6 आणि 7 चॅप्टर घेऊन.